आम्ही पार्टीचं नियोजन लावलेलं आहे. वाजले रात्रीचं 9 आणि चूल आम्ही पेटाय घातल्या 8 वाजता. अजून काही चूल पेटणं झाल्या. हे चूल स्पेशलिस्ट आम्ही बाहेरल्या देशातनं बोलवले. हिने जर आग लागत नसली तिथं आग लावणारी माणसं आहेत. खरं त्यासनी बी आग लागण झाली असली थंडी आहे. तर आता इथनं पुढं आमचं पार्टीचं नियोजन आहे. आणि अशा थंडीत कमेंटमध्ये सांगा कोण कोण अशा थंडीत आपल्या दारात मस्त थंडीत बंडी पण पार्टी कोण कोण करते सांगा. वातावरण पात्याला घेऊन आलाय. पेटते काय बघा ना दुसरीकडनं चिकून आणू काय पातेलं पेटू की पिपी काय पेटू आविषी पेटली एवढ्या थंडीत चूल बी पेटून झाले. आणि म्हणून लगीन करा. हे होम पेटला 7 फेरे मार. संत्या लग्न ठरले नो धर की बोट माझं. तुझं बोट धरू मधलं धरू म्हणजे साईड हो का आगच की आगच की चालते पाणी ना मग ते वाटते रे. चिकन मध्ये पाणी वाढत नाही. आता पेटले पेटले बाहेर कशाला लावायला. तर अशा तऱ्हेने फायनली चूल पेटलेली आहे आपली. तर आता दना मसाला बिसाला टाकाय तेल बी टाकायचं आणि पाऊस यायला लागला वाटतं. बघ कुठनं पाणी भरायला याच्यानं पडते रे पाणी स्लॅबवर पाणी मारले काय तरी म्हणलं मग पाऊस कुठे आला एवढ्या पडते रे. आणि हेच ते हवामानाचं ठिकाण. हेच ते तेल एवढ्या लांबने का घालायला जवळ आणि हेच पळतो लांब. तर अशा तऱ्हेने आमचं मस्तपैकी हो असा चूल पेटले आणि आम्ही शिजायला टाकलेला कसं आहे दणका. तर भावानं थंडीच्या दिवसात असं आम्ही नियोजन केलं आणि नियोजन असं घट्ट झाले. आता शिजले का बघायचं मस्त आणि आमची फायनली पार्टी झालेली आहे. म्हणून काढा एका दुसरी फोड म्हणजे जोड फोड काढ म्हणली रसा काढून लाल पडाल्या. शिजले तुम्हाला असं शिजले का कळालं असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि थंडीत अशी पार्टी करायला विसरू नका. थंडीत गंड कार्यक्रम केलाय भावानं. कोंबडी बिंबी आल्या हातात. हे झाले का